2000 वर्षापूर्वीची ही गुफा आणि वाव थ्रिलिंग एक्सपिरियन्स. तुम्ही माझ्यासोबत या गुफेमध्ये चला. 90 मोठे साधू संत आलेले होते. अच्छा. आणि मोठा यज्ञ वगैरे केलेले ते. आणि हे पिंडी वगैरे स्थापन करून ठेवले त्यांनी. म्हणजे हे बसवलं, हे नंतर बसवले सगळं. आणि वरती मंदिर बांधले ते पण नंतरच बनवले. त्याला 50 वर्ष झालीत. अच्छा. पण गुंफा पहिल्याच पुरातन आहे. गुफा तर 2-3 हजार वर्षापूर्वीची असू शकते. असे होते, ही गावाला अशी माती काढली. अच्छा. म्हणजे असे पहिलाच रेडीमेड होते अशी. आता हा समजा गेट आहे, समोरचा आहे ना तो, असा गेट होता तो. इथली माती काढत 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 आतमध्ये गेले सगळे. एवढी मोठी दिसली. अजून त्यांचे 3 दरवाजे आहेत, ते खोलले नाही तिकडे. म्हणजे 6-6.5 एकरची जागेत आहे. अजून तिकडे काही दरवाजे आहेत ना, ते पावसामुळे बंद केले. कारण अजून ही एवढीच साफ करणं मुश्किल होते. कारण स्वच्छता नसेल तर कोणला मग नेण्यात पण अर्थ नाही ना. आणि माती वगैरे हे होऊन जाते ना पावसाळ्यात. जे माती हे आहे ना, ते दगडच वेगळं आहे. म्हणजे असं इथं बघा तुम्हाला हे लाल कमल सारखे होते बघा. लाल हे असे होतात वरती बघा. हे म्हणजे याच्यामुळे होते. नॅचरल कसं आहे, हे जे पक्षी आहेत ना, ते राऊंड मध्ये असे बसतात. अच्छा. पक्षी ते बसून बसून ते जी दिसून माती असते ना, ती निघून जाते. जी कडक आहे ती राहते तेवढा दगड. आणि मग त्याला तसा आकार तयार होतो. म्हणजे कमलासारखं ते राऊंड मध्ये बसतात ना. हे असं एका याचे राहतात ते. संगतीने झुंड त्यांचं. ते असे जिथे जिथे बसतात ना, मग तिथं दगड जर दिसून असेल तेवढा निघून जातो आणि मग तो राहतो तसा. बाकी हाय अशी ओपन केलेली ती पहिली. ही पहिलेची अशीच आहे. आणि हे थोडेसे राऊंड पक्षाने बनवले. पण बघा काय गुफेचं म्हटलं काय कलाकारीचं आहे. एक किती जुनी आहे ही गुफा. बघा ते कधी सापात दर्शन व्हायचं. हे आहे ना, इथून साप मोठा घ्यायचा, दर्शन व्हायचं. ते हल्ली दिसत नाही. मेन म्हणजे हे असे काय होले, त्यांचे होल आहेत ना ते बंद झालेत. पूर्ण दर्शन पहिला व्हायचे मोठे नागांचे. आता काही कालांतर माणसांची वृत्ती बदलत चालली. परमेश्वराने रूपच दाखवायचं बंद केलं. बरोबर, दर्शनच द्यायचं बंद केलं. पुन्हा माणसं त्या जागेवर जातील. कसं आहे, बरोबर आहे. कासवाचा आकार आहे. बरोबर आहे, कासवाचा आकार आहे. अत्यंत थ्रिलिंग एक्सपिरियन्स आणि खूप जुनी अशी ही गुफा. बघा, हिला जाण्यासाठी देखील वाट अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे. आंबरट हे कणकवलीपासून 15 किलोमीटरवर येतं, कुडाळ तहसीलमध्ये. आपण जाऊया गुफेकडे. इथे मंदिरं पण आहे. रावळ महाराजांचं इथे वास्तव्य होतं आणि त्यांनाच ही गुफा इथे दिसली. ते या गुफेतच वास्तव्य करायचे. त्यामुळे त्यांनी मग नंतर गावकऱ्यांना ही गुफा दाखवली आणि त्यांनी येथील माती काढून ही संपूर्ण गुफा, खूप मोठी गुफा आहे ही, आणि यावरच आता सध्या एक मंदिर बांधलेलं आहे. चला आपण गुफेत जाऊया. इथे लाईटची व्यवस्था केलेली आहे, तरी देखील लाईट अपुरा आहे आणि त्यामुळे आपण टॉर्च घेऊन या गुफेमध्ये जातो. सांगितलं होतं. इथे अनेक पर्यटक आणि ट्रेकर्स पण येतात. इथे थोडा वेळ जरी तुम्ही बसलात तरी संपूर्ण जगाला विसरून जाल अशी ही गुफा. आणि तुमच्यासोबत कोणीतरी गाईड करायला तुम्हाला इथे असतंच.
तर हे जे मंदिराचा कारभार बघतात हे आम्हाला गाईड करायला गुफेमध्ये आलेले आहेत. लिटरली आम्हाला दर्शन भेटायचंच होतं म्हणून तुम्ही भेटलात. हा इकडे एंट्री जायसाठी होती, तिकडे येणार आहे आणि इथून परत जाणार आहे. आता सध्या बंद केली इथे, पण इथून आता एंट्री केली परत जाण्याची ना. हा परत जायची, पण ती गर्दी होती ना, ते आम्ही दोन्ही गेट ठेवले होते. आता माणसं नाही ना, मग एकच गेट आहे. बघा ना फक्त, या फक्त एंट्री या इकडे. या इथून हे बघा, शिडी तिकडे दिसते गेट. आउट साइडला जायला अच्छा, बाहेर जाण्यासाठी. म्हणजे तिकडं बाबांचं दर्शन घेतलं का इकडून बाहेर निघायची. आता कसं माणसं एक एक दोन दोन असल्यामुळे आपल्याला इकडून नाही निघता येणार परत. निघायला काय नाही, जाळी मारून ठेवली की प्राणी बिनी येतात ना मोठे. म्हणजे कुलूप वगैरे लावलेलं, कुलूप लावून म्हणजे डायरेक्ट यूज करून फिक्स केलाय. फिक्स केला डायरेक्ट. कारण आता बाबा 2014 वारले ना, 2014. हा तेव्हापासून मग हे सगळं बंद करून ठेवलंय. बाबा इथं सदा वास्तव्य करायचं ना. अच्छा, गुफेमध्ये गुफेवर राहायचं त्यांना कुठे आहे, त्यांचं असं काही जागा नाही निश्चित असेल नव्हती जागा. जे जिथे बसतील तेच ती जागा त्यांची परमेश्वराची. परमेश्वराचं असं असते. बघा ना, आपल्याला एवढ्याशासाठी भीती वाटते, पण परमेश्वर बघा कुठे येऊन बसतो. हा, म्हणूनच बापरे देवा. लाईट आहे, तेव्हा लाईट नव्हती तरी ते कसे वास्तव्य केलं. हा, संतांची महिमाचं गाद आहे. हे ज्या मूर्त्या आहेत ना, हे नवनाथांच्या आहेत. हो, नवनाथांच्या. ते बाकी नाही, फक्त नवनाथ असे बसवलेले आहेत, म्हणजे स्थापन केले. हे नंतर बसवले. हे सगळे मूर्त्या आहेत ना, हा, मूर्त्या हे बस. फक्त नाथांची असल्यामुळं त्यांना ते स्थापन केलं. आणि हे शंकराचार्य बरोबर आहे. कासवाचा आकार आहे. माझ्या सोबत राहा फक्त. खूप आतमध्ये, खूप आतमध्ये होतं. इतक्या दूर आपण अमरनाथ वगैरे जातो. आपल्याच महाराष्ट्रात कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत. चांगले आहे, तिथे जायला पाहिजे फिरायला. ते कसं आहे, व्यवस्थित बघायला कुठं एकदम हे वाटतंय. हे मेन शंकरस्थान आहे. दर्शन घेऊया. शंभो बस इथूनच दर्शन आहे. लाईट आहे तिथे ना. खूप आतमध्ये नको जाऊ, डोका लावायला लागेल. डोकं सांभाळा फक्त, जाऊ आतमध्ये, खाली उतरा. अच्छा, आतमध्ये पण बांधकाम होत आहे. बांधकाम हे सपोर्टसाठी असं ठेवलंय. त्याच्यावरती मंदिरं वगैरे बांधली ना, तेव्हा हे ठाकटूक जास्त व्हायला लागलं ना, मग लोक ओरडायला लागले, एखाद्याने पडलं. मग ते मंदिर नव्हती तेव्हा ही अशीच होती पहिला. सुरुवातीला तेव्हा हे सुरुवातीला खांबे नव्हते, पण हे मंदिरावरती बांधली ना, नंतरचं स्ट्रक्चर बनवलंय ते. ते काही जणांना भीती वाटते. हे बघा, अतिशय अनोखा असा अनुभव घेऊन आम्ही आता गुफेच्या बाहेर आलेलो आहोत. गुरु आहेत, राहुळ महाराजांचे गुरु आहेत भालचंद्र महाराज. आम्ही जातो मठात नेहमी. ते आता आपण तिथं गेलो तर ते गुरुच होते ना यांचे. आता तिकडे गेलो तर
साटम महाराज. साटम महाराज बालतंत्राचे गुरु. असा तिथून आलो आता आम्ही ते दर्शन घेऊन. मग ते गुरूंची मालिकाच आहे सगळे एकमेकाची गुरु शिष्याची हा, देण आहे त्यांची ठेवली ती परंपराची. ते व्यासपीठ आहे. राऊळ महाराजांच्या समाधीचं आपण दर्शन घेतलं आणि आता या जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहे. कोकणातील असं हे ठिकाण की प्रत्येक प्रवाशाच्या मनामध्ये कायमचं घर करून जाईल. अतिशय अनोखा असा अनुभव आम्हाला होता आणि तो अनुभव मी मुद्दाम तुमच्यासोबत शेअर करते आहे. अगदी असं वाटत होतं की आपण कितीतरी 1000 वर्ष जुन्या ठिकाणी जाऊन पोहोचलेलो आहे. आणि हे इथे आता बरीच व्यवस्था केलेली आहे. इथे गोंधळ होतो, तसंच महाशिवरात्रीचा कार्यक्रम होतो आणि अनेक यज्ञ होतात. त्यासाठी सर्वांना बसण्यासाठी वगैरे इथे व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला निसर्ग, अध्यात्म आणि शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच आंबरड येथील या शिवगुफेला तुम्ही भेट द्या आणि येथील शिवाचं दर्शन, राऊळ महाराजांची समाधी, जगदंबा मातेचं मंदिर आणि आणखी एक सांगते तुम्हाला की इथे राहण्याची देखील व्यवस्था आहे असं ह्यांनी सांगितलेलं. शहराच्या दूर आणि अगदी शांतता हवी असेल तर या आंबरडला नक्कीच भेट द्या आणि इथे राहण्याची व्यवस्था आहे. तुम्ही दिवसभर इथे आपला चांगला संपूर्ण वेळ आपला घालवू शकता. असं हे ठिकाण. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. कोकणातील असे कुणीही न बघितलेले असे जे ठिकाण आहे ते मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि तुम्हाला सांगितलंच की कुठेही एडिटिंग न करता मी हे सगळे व्हिडिओज तुम्हाला नॅचरली जसेच्या तसे दाखवते.